मूडबिद्रे ಅಂತೂ ज्योतिष्य वास्तू आणि संख्याशास्त्र ಅಂತೂ परिणित जावन आशिल्ले सर्टिफाईड जावन आशिल्ले राघवेंद्र भंडारकर मामा आज आमगे लोटासाची आनी अभिजिन मुहूर्त आणि गोधूळी मुहूर्ता विषय ಅಂತೂ तुमका माहिती दिताची ऐकायची। समस्त ವೀಕ್ಷಕ ಬಂಧುಂಕ नमस्कार। ज्योतिष्य शास्त्र ಬಗ್ಗೆ सांगताना तंतू मुहूर्त एक प्रधान अंग जावन आसा। त्या मुहूर्त म्हणून सांगल्यारी प्रत्येकाके एक शिलान्यास गलजलारी एक घराक केसरगाल्लू म्हणून सांगतात। ते केसरगाल्लू गलचाके एक मुहूर्त पळिताती, तदनंतर ग्रह आरंभाके पळिताती, ग्रह प्रवेशके पळिताती आणि विवाह मुहूर्ती पळिताती। तशींची ಮುಂಜೆ ಮುಹೂರ್ತ ಮಳೆ ಉಪನಯನ ಮುಹೂರ್ತ ಏವೇ ಆम्ही पळतात प्रति एकके आता आम्ही काही गेलारी बाहेर वच्चे गेलारी एक चांग वेळ घडीगी पळून वच्चू का म्हणून सांगून एक प्रचलित रस्सा काही गेलारी एक प्रयाण वज्जलारी आम्ही एक टाइम पळून होतात अशीच एक मुहूर्त म्हणून सांगलारी आव डायरेक्ट टॉपिक आहे मुहूर्त म्हणून सांगलारी ಎರಡು ಗಳಿಗೆ म्हणतात ಎರಡು ಗಳಿಗೆ म्हणून सांगलारी 48 ನಿಮಿಷ ಒಂದು ಗಳಿಗೆ म्हणून सांगलारी 24 ನಿಮಿಷ ಎರಡು ಗಳಿಗೆ म्हणाले 48 ನಿಮಿಷ मगिरे म्हणारी आम्ही एक मुहूर्ताक एक टाइम दिला रे एक विवाह मुहूर्त एक वर्डिके मुहूर्त एक लग्न मुहूर्त तक एक टाइम दिवन असतं त्यांनी 12:24 नेला 12:30 म्हणून सांगलारी ते 12:30क चिने 24 मिनिट मक्षी 24 मिनिट मागिरी मला तैनकून प्रारंभ करचे त्या रब्बच तैंक तजके तर मध्येच मात्र आम्ही अवधी देतात तंतु मुहूर्त विषय ಬಗ್ಗೆ उल्लेख केला सुमार सलाम ते कसले सांगाना अभिजिन मुहूर्त अत्यंत श्रेष्ठ मुहूर्त व मुहूर्त अत्तने पूर्वकून आशिले रामायण कालदकून आशिले एक मुहूर्त श्रीरामचंद्र प्रभु मर्यादा पुरुषोत्तम जावन आशिले रामाल पट्टाभिषेक टायमारी जाल्लेले आशिल्ले मुहूर्त त्यांतकून ते भारी महत्व पडून घेता। या अभिजिन मुहूर्त आम्ही आज खंयचेय एक समय आमक मेळणी येळणी जाला म्हणारी एक मुहूर्त पळोवपाक जाला रे तांतू सुमार कष्ट आसा। आम्ही आता कसं करता म्हळ्यार ज्योतिषी आम्ही ते कोर्न बेसच्याक वचनांती इथं म्हळ्यार एक कोर्न बेसचे म्हणून सांगल्यार एक साधारण एक दिसू म्हणून सांगता ते लग्न पळोवका लग्नांत पापग्रह की पळोवका सप्तमार कसन ग्रह आसा सप्तमार पापग्रह आसच्यानच अष्टमार पापग्रह आसच्यानच सप्तम म्हणून सांगल्यार बायलेल स्थान म्हणटा ती सप्तम म्हणून सांगल्यार पार्टनर्स म्हणून सांगता ती आणि अष्टम म्हळ्यार आयुष्य स्थान म्हणटा ती तसले अंतू विवाह कालक जावका जाल्यार लग्न सप्तम शुद्धी अष्टम शुद्धी असल प्लेसार आसच्यानच म्हणटा ती आणि लग्नारी गूर आसका म्हणटा ती नाजाल्यार भाग्यार गूर असल्या चांग म्हणटा ती असल सगळें सुमार कॉम्बिनेशन आसा हे मुहूर्त पळयताना तेन्ना आम्ही कसां करता म्हणून सांगल्यार केला पण ते पळोवच्याक बारीक कश्ट जाता। आम्ही ज्योतिशी जाल्यार पंचांग आमगेला आसता 3-4 पंचांग आसता। आता मेगेलाक जाल्यार पंचांग आमगेले मंगळूर पंडित नरसिंहाचार्य पंचांग आसा तशी श्रीकृष्ण शास्त्रसिद्ध कृष्ण पंचांग आसा अशें वैजयंती पंचांग आसा तशें अनेक मंगळूर पंचांग आसा। हांव सुमार नमुने पंचांग हांव मेगेला दोन घेतला म्हळ्यार एकांत एक मुहूर्त मेळटा अनेक मुहूर्त मेळटा जाल्यार केलो जन कसां करता म्हणून सांगल्यार तांकां टायम नासता केलो जाणां आयतार मुहूर्त जावका म्हणटा ती शनिवार मुहूर्त जावका म्हणटा ती तेन्ना आमी कसां करता म्हळ्यार आशिल्लें तूं अभिजिन मुहूर्त तूं आसा म्हणून सांगता ती अभिजिन मुहूर्त म्हणून सांगल्यार एक वैरवैरी आम्ही सांगची जाल्यार एक सूर्यान आमगेल मत्ते वैरी नेत्तीक येवची एक समय तो म्हळ्यार आसपास म्हणटा समय नेत्ती येताना आमगेल उजवाड आमगेल देहाचे उजवाड पावना ताका झिरो शॅडो म्हणून सांगता ती त्या न्ही स्वल्प त्या कडेन म्हळ्यार आमगेल नेत्तीक केन्ना सूर्य येता ते अभिजिन मुहूर्त म्हणून सांगता ती त्या मुहूर्ताक खंयचेय दोश ना। त्या टायमार लग्न जेवो सप्तम जेवो कसलेय पापग्रह आसल्यारय एक वेळा ते मुहूर्त दिव्यता ते राशी ते करण ते योग ते तिथी एक वेळ चढवून जाल्ल्यारी अभिजिन मुहूर्तान ते दोष कडे निवारण जाता। कित्याक म्हणून सांगल्यार प्रभू मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र महाराजाल पट्टाभिषेकाचे एक समय ते अभिजिन मुहूर्त म्हणून ते अभिजिन मुहूर्त म्हणून सांगल्यार कशी कॅल्क्युलेट करचे म्हणून सांगल्यार लग्न आता उदय लग्न म्हणून सांगतात उदय लग्न म्हळ्यार रवी खंयची राशी आसती ते उदय लग्न म्हणटात। 2 गंटे एक लग्न म्हळ्यार रवी संक्रांती दाखून एक दीस मुखार वतना हंगाय लग्न दाखून अनेक लग्न येताना 4 मिनिट उण जाता येता ते 4 मिनिट उण जाता येत असताना लग्न दाखून 4 लग्नात चतुर्थ तेंची अभिजिन मुहूर्त म्हणून सांगता ते खंयचेय जेव्हा लग्न आसता कुंभ लग्नाचो
जाल्यार मीन लग्न आसच्यो मेष लग्न आसता वृषभ लग्न आसता आमी तें आमकां क्वेश्चन ना आमकां अभिजिन मुहूर्त म्हणून सांगता आमी ताका लग्नात चतुर्थ तें एक लग्न बारी श्रेष्ठ ताका दोन्ही ಗಳಿಗೆ एक ಗಳಿಗೆ म्हळ्यार 24 मिनिट दोन्ही ಗಳಿಗೆ म्हळ्यार 48 मिनिट त्या मुहूर्ताक एक केल्ली म्हणून सांगला री तो ಹೊರಡಿಕೆ ಮುಹೂರ್ತ जाला री ಚಲ್ಲು ಜವ ಚೆಲ್ಲಿ ಜವ ವಿಪುಲವಾದ ಧನ ಸಂಪತ್ತು ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಪುತ್ರ ಪೌತ್ರಾದಿಯನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾರೆ म्हणून सांगून हें विद्या माधवीय ग्रंथांतूची स्पष्ट जावन बरोवन आसा आनी हे ಬಗ್ಗೆ हांव ಸ್ವಲ್ಪ ಹಿನ್ನೆಲೆ हांव तुमकां ವೀಕ್ಷಕ ಬಂಧುಲಾಗಿ सांगचाक हांव प्रयत्न करता कित्याक म्हणून सांगला री हें चर्ता वता आमगेल्या जनांक गोतना हें मुहूर्त कोण दिलेलें म्हणून कोणागे गोतना हें अभिजिन लग्न मुहूर्त दिलेलो सारस्वत मुनी बारी श्रेष्ठ मुनी आमगेलो वंशज म्हणून सांगता गौड सारस्वत ब्राह्मण आमगेलो वंशज आमी सारस्वत वंशाची सारस्वत कोण भृगु सुरवेत ಮೂಲಪುರುಷ भृगु कोण ब्रह्माल मानस पुत्र ब्रह्माल मानस पुत्र ಅಂತ ಹೇಳೋ भृगु भृगुला पूत जावन आशिल्लो ददीची ಗೊತ್ತस तुमकां तागेल्या वृत्तांत हांव सांगू वचना ददीचिलो पूतुची सारस्वत वो सारस्वत मुनी दिलेले मुहूर्त एक पंता रामाक पट्टाभिषेक मुहूर्त एक प्रारंभ जाता सकडे मुहूर्त दिता ती सकडे लागी निमगून येवचाक रामचंद्र देव ऑर्डर दिता आमगेल मुहूर्ताक विंगाड ऋषी मुनी लागी सकाळी तुम्ही दीस घेऊन येवका म्हणून सगळे जनाला वचून तांणी रामचंद्राक पट्टाभिषेक मुहूर्त टायम निमगून येतात तो पुरा पळयता तक्क मनाक एक येता तक्क मनाक कुडले येता ताका तो देव पळयता आमकां मात्र तो एक सांगू आयल्या शिवाय मादरी जावन आमी कशी आसा का म्हणून सांगून तो अवतार घेतिल्या शिवाय तो देवची ताका मना येता तुम्ही वो तो एक मुनी आसा हे न्हंयचे तकडे तो सारस्वत मुनी तागेले तुम्ही वचून मुहूर्त घेतला हांवें तागेले मुहूर्त दिलेले हांगा कसं नाही दिसना नव्हे सकडे जाल्ले मुहूर्त आसता तागेले एक सोडले ना की तुमकां विसरला कसं नाही म्हणून सांगून हें तो आश्चर्य जावन ते निमगिता तेन्ना तागेला आसतना सांगता ती वै महाराजा वै श्रीरामचंद्र प्रभू आमी सगळ्याले घेतले जाल्यार तागेले आमी घे न्ही कित्याक घे न्ही तो सारस्वत मुनी तो जळकी खात्ता मुनी लागी आमी ते वचन निमगी न्ही म्हळ्यार पळय ती तज्ञाशील एक भावने हें द्विभावने म्हणटा पळय दोन्ही भावने आजी ते मुखार सुनायला म्हणून सांगता हांव ताजे खातीरची तो आश्चर्य सांगता तो जळकी खावना जळकी केला इज जालें ताका कसांनी हिलनाले आशा पुरो ताका पळय ती ताण दिवची मुहूर्त कसान म्हणून पळया मागीर हांव सांगता म्हणून सांगता आत्तां वचूं का म्हणून वता ती न्हंयची तकडे वता ती सारस्वत मुनी मेळटा ती नमस्कार करता ती कितें काय ना आमगेल्या रामचंद्र प्रभूक पट्टाभिषेकाक रेडी जाता आसा मुहूर्त निमूच्या सांगला तुगे लागी एक सूक्त जावन आशिल्लें की मुहूर्त तूं दिवका म्हणून सांगता ताजे खातीर तो आमगेलो सारस्वती म्हणून सांगता जायता दिता तुमी वचा ती हांव येता म्हाका तुला तुमी वचात आतां पूण सांगता ना आनी थंय वच्चे पशी पुढे आमगेलो सारस्वत म्हणून थंय येवन जाल्ला आमगेलो रामचंद्राला आसतानाका डायरेक्ट निमगिता रामचंद्र सारस्वत मुनिश्रेष्ठ आमगेलो पट्टाभिषेकाक मुहूर्त सांग म्हणून तेन्ना तो म्हणटा पळय रामचंद्र प्रभू आत्ता सूर्य नेत्तीर आसा हेंची मुहूर्त अभिजिन मुहूर्त हज्जितले श्रेष्ठ मुहूर्त खंयचेय ना म्हणून सांगून सांगताना राम थंय तथास्त म्हणटा हेंच अभिजिन मुहूर्त जावन चालती येता तेंचे आजिके अभिजिन मुहूर्त ते अभिजिन मुहूर्त हांव सर्वे सांगले जाको जाल्यार लायक एक कॅल्क्युलेशन कशें करता म्हणून वीक्षक बंधू सांगता एक सूर्योदय सकाळी 6 ಗಂಟೆ म्हणून लेख एक उदाहरण आहे ಸಂಜೆವಾಳ ಸೂರ್ಯಾಸ್ತ 6 ಗಂಟೆ म्हणून लेख ते दोन्ही कुडसुका 6 6 12 सूर्योदय 6 AM सूर्यास्त 6 PM ते दोन्ही ಸೇರಿಸುತ್ತೆ तक 12 कुडसुचे तेन्ना 24 जाता 24 डिवायडेड बाय दोन्हींतू भागसिलारी येवचेंची अभिजिन मुहूर्त ते अभिजिन मुहूर्त 12 ಗಂಟೆ 24 ಮಿನಿಟ್ ತಕಡೆ 24 ಮಿನಿಟ್ ಹೆಕಡೆ अभिजिन मुहूर्ता ಬಗ್ಗೆ उदाहरण हांव दिला हें पंडित नरसिंहाचार्य मामान सांगला हें पुराणांत आसा म्हणून सांगून आनी विद्या मुहूर्तांतू आनी धर्मसिंधूंतू ह्या ಬಗ್ಗೆ उल्लेख आसा